अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याचं राजकारण आता एक वेगळ्याच दिशेने जाताना मला दिसतंय। मागच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली होती ती म्हणजे काय की पक्ष एक आणि उमेदवार अनेक, म्हणजे इच्छुकांची यादी इतकी झाली होती की अकोले तालुक्यामधली गंमतच कळायला खरंच अर्थ लागत नव्हता। पण असो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची चर्चा करणार आहे ती म्हणजे काय, एका ठिकाणी आपण जर बघायला गेलं तर एका ठिकाणी एक यात्रा चालू आहे। त्या यात्रेचं सुद्धा नाव आहे तिरंगा जनसंवाद यात्रा। चांगल्या पद्धतीने ती यात्रा चालली, म्हणजे त्या यात्रेमध्ये अक्षरशः तेथील उमेदवारांना अगदी डोक्यावरती उचलून त्या ठिकाणी घेतलं जातंय। काही JCB वरनं त्या ठिकाणी फुलांचा वर्षाव केला जातोय, फटाके वाजवले जात आहेत, लेझिम त्या ठिकाणी झाली जाते आणि एक चांगल्या प्रकारे एक आपण त्याला म्हणू शकतो की ज्या पद्धतीने राहुल गांधी यांनी भारतामध्ये जो भारत जोडो यात्रा ज्या पद्धतीने केली होती, अगदी त्याच पद्धतीचं एक छोटंसं स्वरूप अकोले तालुक्यामध्ये माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब जे की सध्याचे आमदार आहेत ते करताना दिसत आहे। आणि यातनं त्यांचं ते तिरंगी जनसंवाद यात्रा याला चांगल्या पद्धतीने सक्सेस मिळते असं म्हणायला हरकत नाही। त्याच वेळेस आणखीन एक व्यक्ती त्या ठिकाणी आहेत, ते म्हणजे की ज्यांच्यावरती आता रिसेंटलीच शरद पवार साहेब यांनी त्यांना आशीर्वाद दिला असं म्हणायला हरकत नाही, आणि ते म्हणजे अमितजी भांगरे साहेब। आता यांनी तुम्ही बदल घडवा मी अकोले घडवतो या टॅगलाईनच्या द्वारे अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी सुद्धा काम चालू केलंय। परंतु या शर्यतीमध्ये एक व्यक्ती मागे राहताना दिसत आहे, ते म्हणजे माजी आमदार वैभव भाऊ पिचड। कारण आताच काल परवा जे काही मी त्यांचं स्टेटस वगैरे ज्या काही त्यांच्या काही इंस्टाग्राम पेज असेल किंवा फेसबुक पेज असेल, युट्यूब पेज असेल किंवा त्यांच्याबद्दल जी चर्चा ऐकली किंवा त्यांच्या तालुक्यामध्ये जाऊन जो माझा जो सर्व्हे जो बघितला, त्या सर्व्हेनुसार त्यांची कोणत्याही प्रकारची कोणत्याही वस्तीवरती जाऊन ते यात्राही करत नाहीये, कोणत्याही पद्धतीने ते जास्त काय अशा काही सभा वगैरेही घेत नाहीये। परंतु 2 दिवसामध्ये त्यांची एक गोष्ट मला समोर आली, ती म्हणजे काय की त्यांनी काल की परवाच केळुंगण गावामधील एक व्यक्ती ज्यांचं पहाटे घर जळून गेलं होतं, त्या व्यक्तीचं नाव होतं श्री रामचंद हरी मांगे। आणि या व्यक्तीचं घर जळाल्यानंतर त्याच्यावरती जे संकट कोसळलं होतं ना, त्यावेळेस अगदी लवकरात लवकर त्या ठिकाणी जाऊन त्या व्यक्तीची नुकसान भरपाई कशी करण्यात येईल त्यासाठीचा प्रयत्न माननीय माजी आमदार वैभव भाऊ पिचड यांनी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला। आणि याच व्यतिरिक्त हीच गोष्ट नाही तर याही व्यतिरिक्त आणखीन एक गोष्ट आम्ही ऑब्झर्व केली होती, ती म्हणजे काय तर 30 जुलै ते 4 ऑगस्ट याच्याच दरम्यान आपण आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ टाकला होता की पक्ष एक उमेदवार अनेक। त्याच काळामध्ये 30 जुलै ते 4 ऑगस्ट भंडारदरा परिसरामध्ये अतिवृष्टी झालेली होती। त्यावेळेस जनावरांची झालेली जीवितहानी असेल, घरांची पडझड असेल, शेती पिकाचं झालेलं नुकसान असेल किंवा त्याच ठिकाणी जे काही लोकांचं जे काही दुःख होतं ते अश्रू पुसण्यासाठी त्या ठिकाणी माननीय माजी आमदार वैभव भाऊ पिचड हे त्या ठिकाणी जात होते आणि सर्वांशी ते बोलत होते। आणि याची सगळ्यांची प्रूफ तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय, तुम्हाला या ठिकाणी फोटोजद्वारे दाखवले जात आहे। सो एकंदरीत सगळीकडे कोणत्या पक्षाचं आपल्याला चिन्ह भेटेल याचाही विचार न करणारं व्यक्तिमत्व आज अकोल्याच्या तालुक्यासाठी एक पद्धतीने कार्य करताना दिसतंय। नेमकं याचा अर्थ आपण काय समजायचा हे तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा, जेणेकरून आपल्यालाही त्यावरती पुढच्या व्हिडिओमध्ये इन डिटेल चर्चा करता येईल। कारण एकाकडे आपल्याला एका साईडला बघायला मिळतंय ते म्हणजे काय, जलपूजनासाठी अट्टहास करणारे काही कार्यकर्ते किंवा काही मंडळी, आणि एका साईडला या गोरगरीब जनतेसाठी अगदी तळागाळामध्ये जाऊन त्यांचे प्रश्न सोडवणारा व्यक्ती। नेमकं अकोल्याच्या तालुक्यामधील राजकारण काय हे तर समजायला खरंच आता मार्ग लागत नाही। याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।